नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। पुणे महानगरपालिका भरती 2025 जेई सिव्हिल साठी सुधारित जाहिरात आलेली आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने जे जागांमध्ये बदल जो आहे तर तो करण्यात आलेला आहे। जागा वाढ झालेली आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी जागा वाढलेल्या आहेत, समांतर आरक्षणात काय बदल झालेले आहे आणि हे बदल करण्यासाठी पोर्टल कधीपर्यंत ओपन असणार आहे, या सर्व बाबी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि जर तुम्ही या जेई सिव्हिल साठी तयारी करत असाल तर याच्यासाठी तुम्ही आपली टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टींचा समावेश असणारे बॅचला तुम्ही आजच जे आहे तर ते इथं जॉईन करू शकतात। आणि याची फी जी आहे 1999 प्लस जीएसटी एवढी आहे। पण मित्रांनो, सध्या आपला जो आहे इंडिपेंडन्स डे निमित्त खूप मोठा ऑफर चालू आहे। थेट 30% सूट तुम्हाला त्या कोर्सेसवर तसेच सर्व कोर्सेसवर मिळणार आहे। फक्त तुम्हाला हा इंडिया नावाचा कोड जो आहे तर तो इथं यूज करावा लागणार आहे। बघा, आजच सकाळीच ही जी आहे बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग 3 सरळ सेवा भरती 2024, तर ही पुणे कडून आलेली ही जाहिरात आपल्याला इथं जी आहे तर ती इथं बघायला मिळते। ओके, बघा याच्यात जर तुम्ही पाहिलं तर 9/1/2024 ला ही जाहिरात आलेली होती। पण तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर लवकरच फेब्रुवारी महिन्यामध्ये SEBC यांना 10% आरक्षण जे आहे तर ते देण्यात आलेलं होतं। मग त्याच्यामुळे पुन्हा त्याच्यामध्ये सुधारणा जी आहे तर ते करण्यात येणं गरजेचं होतं। तर त्याच्यासाठीच आता या पदांची सुधारणा करण्यात येणार आहे। मग आता ही पदसंख्या असणार आहे 169 एवढी पद जी आहेत तर ती असणार आहेत। आता याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या जागा ज्या आहेत तर ते इथं दिलेले आहेत। बघा, आधीची जर जाहिरात पाहिली तर आधी ही आलेली जाहिरात होती, याच्यामध्ये जागा फक्त 113 होत्या त्यावेळी। आता जागांमध्ये इथं वाढ झालेली। मग नेमका कॅटेगरी वाईज कसा बदल झालेला आहे तो आपण या चार्टच्या माध्यमातून समजून घेऊया। बघा, अनुसूचित जाती SC साठी जे आहे तर ते 16 जागा होत्या, आता त्या 18 जागा आपल्याला इथं बघायला मिळतील। सॉरी, ही 2024 ची जाहिरात आहे, इथं लिहून देतो वाटल्यास। ही 2024 ची जाहिरात, ही 2025 ची सुधारित जाहिरात इथं आपल्याला बघायला मिळते। ओके, वरची नवीन सुधारित जाहिरात आहे। इथं 16 झाल्या म्हणजे यांच्या 2 जागा तुम्हाला कमी बघायला मिळतात। अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गाच्या इथं 14 जागा होत्या, त्या 19 झालेल्या आहेत, म्हणजे इथं वाढ झालेली आहे। मी इथं लिहू शकतो वाटल्यास -2। त्याच्यानंतर इथं या ज्या आहेत तर त्या वाढलेल्या आहेत, इथं +5। पुन्हा या 2 आहेत ऍज इट इज आहेत। NTB च्या इथं 2 जागा होत्या, इथं 4 झालेत म्हणजे +2 झालेले आहे। पुन्हा NTC च्या 3 जागा होत्या, या झालेल्या आहेत 5 म्हणजे +2 झालेले आहे। NTD च्या 2 जागा होत्या, झालेल्या आहेत 3 म्हणजे +1 झालेलं आहे। SBC च्या 2 जागा होत्या, आता झालेल्या आहेत 4 म्हणजे +2 झालेलं आहे। OBC च्या 25 आणि या 37 झालेल्या आहेत। पुन्हा SCBC तर नवीनच आलेला आहे। EWH च्या पण इथं वाढलेल्या आहेत, म्हणजे 15 होते तर इथं तुम्हाला +3 बघायला मिळतात। आणि अराखीवच्या मात्र इथं कमी झालेल्या बघायला मिळतात, कारण की त्या कोट्यातनं ते काढायला मिळतील तुम्हाला। सॉरी, या पण ज्या आहेत तर त्या वाढलेल्या आहेत, 30 होत्या तर ते आता 44 झालेल्या आहेत, कारण की ओव्हरऑल 113 पासून तर 169 एवढी पदं जी आहेत तर ती इथं आता वाढलेली आहेत। तर हा एक महत्वाचा बदल झालेला आहे। सगळ्याच यांच्या जागा वाढलेल्या आहेत, परंतु फक्त SC ची जागा जी आहे ना तर तो 2 जागा इथं मात्र कमी झालेल्या आहेत, या लक्षात ठेवायची गोष्ट आहे। पुढे त्यांनी जाहिरातीमध्ये आणखी काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो। काय उल्लेख केलेला आहे बघा, इथं समांतर आरक्षणामध्ये काही बदल झालेले आहे। समांतर आरक्षण अंतर्गत काही जागा इथं वाढलेल्या आहेत, घटलेल्या आहेत, त्या देखील त्यांनी पुढे सांगितलेल्या आहेत। बघा, आता याच्यामध्ये एक पोर्टल ओपन होणार आहे। बघा, पोर्टल ओपन होणार आहे, ते पोर्टल कधी ओपन होणार आहे ते मी सांगतो तुम्हाला। इथं बघा, हे पोर्टल 13 ऑगस्ट पासून तर 30 ऑगस्ट पर्यंत हे पोर्टल या लिंकवर ओपन होणार आहे। मग नवीन विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे का, तर याचं उत्तर आहे नाही। नवीन विद्यार्थ्यांबद्दल यांनी काही उल्लेख केलेला नाही। फक्त इथं काय म्हटलंय, आरक्षणातील दावा बदलासाठी कालावधी, इथं म्हटलंय का अर्ज करण्याचा कालावधी नाही। तर तुम्हाला जो बदल जो आहे तर तो करायचा। बघा मित्रांनो, मागे जे काय झालं, काही नोंदी सापडल्या ओबीसीच्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा ओपन मराठा कॅटेगरीचा उमेदवार होता, त्याची नोंद सापडली, तो आता काय झाला, ओबीसी झाला। मग त्याला आता चेंज करावं लागणार आहे, ओपन टू ओबीसी चेंज करावा लागणार आहे। हा एक महत्वपूर्ण चेंज असणार आहे। पुन्हा एखादा ओपनचा होता आधी, मराठा कॅटेगरी आधी ओपन मध्ये होती, ती आता कशामध्ये गेली आहे, SEBC मध्ये गेलेली आहे।
तर हा एक चेंज करावा लागणार आहे. चेंज नंबर 2 यांना बदल करावा लागणार आहे. त्यासोबतच आधी काही ईडब्ल्यूएस मध्ये पण होते, ईडब्ल्यूएस मध्ये यायचे तर त्यांना एसईबीसी मध्ये करावं लागणार आहे, किंवा ज्यांच्या नोंदी सापडल्या ते आता ओबीसी मध्ये देखील जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने त्यांना बदल जो आहे तर तो करावा लागणार आहे. खास करून जे मराठा, कुणबी मराठा कुणबी जे असे कॅटेगरी वाले असतील तर त्यांनी हे विशेष लक्ष द्या की तुमची जी आधी प्रवर्ग होता तर तो प्रवर्ग मध्ये बदल झालेला आहे. नोंदी सापडल्या असतील तर ओबीसी मध्ये, ईडब्ल्यूएस मधून एससीबीसी मध्ये जाणं गरजेचं आहे. ईडब्ल्यूएस चा कट ऑफ सध्या कमी लागतोय म्हणून काही उमेदवार काय करताय की ईडब्ल्यूएस मध्ये ठेवतायत. असं करू नका. आता तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये नाही आहात, लक्षात घ्या. ईडब्ल्यूएस चा नियमच असा आहे की जर तुम्हाला दुसऱ्या कुठलाही लाभ भेटत असेल तर ईडब्ल्यूएस मिळणार नाही. हा एक महत्त्वपूर्ण आहे. म्हणून मराठा समाजाने हे लक्षात घ्या, तुम्ही आता ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर ईडब्ल्यूएस आत्ताच करून तुमचा प्रवर्ग ज्या पद्धतीने असेल तर तो तुम्हाला बदलून टाकायचा आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर हा एक महत्त्वपूर्ण त्यांच्यासाठी बदल जो आहे तर तो करावा लागणार आहे. पुढे काही जागा ऍड झालेल्या आहेत, जसं की बघा विशेष मागास प्रवर्ग एसबीसी मध्ये काही जागा ऍड झालेल्या आहेत. एनटीबी मध्ये या समांतर आरक्षणामध्ये माजी सैनिक या समांतर आरक्षणाच्या जागा उपलब्ध नसल्याने ज्या विशेष मागास प्रवर्ग आणि एनटीबी प्रवर्गातील माजी सैनिक उमेदवारांनी खुला माजी सैनिक या प्रवर्गातून अर्ज सादर केलाय अशा उमेदवारांनी विशेष मागास प्रवर्ग किंवा एनटीबी प्रवर्गात समांतर आरक्षणामध्ये माजी सैनिक या प्रवर्गातून पुनश्च अर्ज सादर करावा. त्यांनी अर्ज सादर न केल्यास मूळ अर्जातील विकल्प ग्राह्य धरला जाईल. आता दुसरा महत्वाचा बदल काय की आधी जे माजी सैनिक होते म्हणजे एक सर्व्हिसमॅन म्हणतो मी, फक्त इथं EX लिहितो, त्यांनी ओपन मधून फॉर्म भरला होता. कोणत्या कॅटेगरीसाठी? एसबीसी आणि एनटीबी साठी. तर यांना मात्र त्यांच्याच कॅटेगरीमध्ये जागा उपलब्ध झालेल्या आहेत तर त्यांनी त्यांच्या कॅटेगरीमधून अप्लाय करायचा आहे. ओपन तर ऑटोमॅटिक तुमचं कन्सिडर होऊनच जातं. नंतर त्यांनी हा दुसरा बदल यांच्यासाठी केलेला आहे की माजी सैनिक कुठले? एसबीसी वाले आणि एनटीबी वाले, हे माजी सैनिकांची इथं बदल जो आहे तर तो करण्यात आलेला आहे. पुन्हा इतर मागास प्रवर्ग या प्रवर्गात भूकंपग्रस्त प्रमाणपत्र उपलब्ध असलेल्या यापूर्वी ओबीसी प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी आता भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणाचा दावा सादर न केल्यास उमेदवाराने प्रस्तुत परीक्षेकरता यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल. सदर दावा बदलण्याची विनंती भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही. इथं काय म्हटलेलं आहे की ओबीसींचं प्रकल्पग्रस्त ओबीसींचं भूकंपग्रस्त, बघा इथं ओबीसी भूकंपग्रस्ताला इथं जागा नव्हती. तुम्ही जर ओरिजिनल ऍड मध्ये पाहिलं ना तर बघा भूकंपग्रस्त आणि ओबीसी इथं 0 जागा होती. मात्र आता नवीन याच्यात जर तुम्ही गेले भूकंपग्रस्त, बघा हे भूकंपग्रस्त ओबीसी ही एक जागा जी आहे तर ती ऍड झालेली आहे भूकंपग्रस्तची, जी आधी नव्हती. तर अशा देखील ओबीसी भूकंपग्रस्त वाल्यांनी प्रमाणपत्र लावून त्यांचे डिटेल्स फिल भरून त्यांचा दावा हा समांतर आरक्षण ऍड करायचं. त्यांना कॅटेगरी चेंज नाही करायचे, परंतु त्यांना आता समांतर आरक्षणाचा दावा जो आहे तर तो इथं करता येणार आहे. ही गोष्ट इथं लक्षात घ्या. आधी त्यांनी काय केलं असेल की ओपन मधून केलं असेल ना, ओपनची एक जागा आता आलेली आहे. तर हे अशा पद्धतीने हा दुसरा बदल इथं झालेला आहे. म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला हा तिसरा बदल झाला. एक जो आहे तर तो मराठा समाजाच्या संबंधित होता, तो दुसरा आहे माजी सैनिक एसबीसी आणि एनटीबी वाल्यांचा, तिसरा आहे ओबीसी भूकंपग्रस्ताचा एक बदल जो आहे तर तो इथं झालेला होता. आणखी काही बदल आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो लगेच. बघा हे पहिले 2 तर झाले, ईडब्ल्यूएस एससीबीसी एससीबीसी झाले. तर हे एवढेच महत्वपूर्ण बदल जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात. आणि या सर्वांसाठी 13 ते 30 मध्ये जो आहे तर तो तुम्हाला काही बदल जो आहे तर तो करायचा आहे. आणखी याच्याविषयी माहिती आहे ना तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण घेणारच आहोत. बाकी काही बदल झालेले नाही. वेतन श्रेणी तीच आहे 38,700 ते 1,22,800 या 14ची. तेच पदविका आहे. त्याच्यानंतर सिलेबस पण जो आहे तर तो सेमच असणार आहे तुमचा. बघा मराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15. तर हे 15 चोक 60 प्रश्न याचे आणि नॉन टेक्निकलचे तुमचे 40 प्रश्न. म्हणून तुम्ही तुमची तयारी जी आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने चालू द्या. आता लवकरच याची एक्झाम डेट आणि एक्झाम होण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर फ्लॅट 30% ऑफ चालू आहे. इंडिया हा कोड यूज करा आणि फ्लॅट 30% ऑफ जे आहेत तर ते तुम्ही घेऊ शकतात. याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं.
त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत, जसं की एमपीएससी यूपीएससीचे डिस्क्रिप्टिव्ह बॅचेस आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यासोबतच तुमच्या परिवारात जर कोणी 12वी पास पोलीस भरतीची तयारी करत असेल, कृषी भरती असेल, लॉ, नवोदय, बँकिंग, MBA, तर यांची पण तयारी आता इग्नाइट प्लॅटफॉर्मवर जे आहे तर ते शक्य झालेली आहे. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.